आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। जागतिक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिन 13 मार्चला IMA हॉल नाशिक येथे साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक डॉक्टर विवेक खदगावकर होते। या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोणे, डॉक्टर संदीप सांगळे, हिवताप अधिकारी डॉक्टर सुनीता पिवळतकर, हेमंत जाधव आदी उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी सर्व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या कार्याचे आणि योगदानाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर आढाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। या प्रसंगी 30 प्रवैज्ञानिक अधिकारी यांनी रक्तदान केले। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ब्रीद मानून रक्तदानाचा संकल्प केला। विभागीय संदर्भ रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे कोविडमधील काम आणि रुग्णांच्या अचूक रोगनिदानात आणि उपचारासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे महत्त्व विशद केले। डॉक्टर मोरे सर यांनी प्रवैज्ञानिक अधिकारी यांचे काम दीपस्तंभासारखे असून अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण कामे केली जातात। उच्च शिक्षित केडर असल्याने आरोग्य विभागातील विविध मोहीम शिबिरे यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत होत असते, असे मत व्यक्त केले। अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी प्रयोगशाळेचे महत्त्व आणि वैज्ञानिक अधिकारी यांच्या गुणोत्तर पूर्ण कामाचा गौरव केला। सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोणी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन सर्वांचं अभिनंदन केले। जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर सुनीता पिवळतकर यांनी हिवताप आणि डेंग्यू सारख्या कीटकजन्य आजारातील रुग्ण शोध मोहिमेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक परिमंडळाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विवेक खदगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या अभ्यासपूर्ण आणि रुग्ण शोध मोहिमेत अतिसूक्ष्मजीव शोधण्यास आणि चाचण्यांचे निष्कर्ष देऊन राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची भूमिका स्पष्ट केली आणि योगदानाचे कौतुक केले। महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर आढाव यांनी रक्ताच्या थेंबातून रुग्णांची कुंडली सांगणारा आधुनिक ज्योतिष्य म्हणून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा गौरव केला। आमचे सर्व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बंधू भगिनी हे प्रशिक्षित आणि अभ्यास असल्याने जनतेत जास्तीत जास्त आरोग्य सेवा देता यावी या दृष्टीने सदैव तत्पर राहतील, असं मनोगतात म्हटले। या कार्यक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर, पुस्तकदान संकल्पना मांडून शेकडो पुस्तके सुद्धा दान करण्यात आली। कार्यक्रमादरम्यान छानशी रांगोळी, स्टेज डेकोरेशन, भेटणचा रुबाब, प्रफुल्लित असे प्रसन्न वातावरण। याच दरम्यान काही सांस्कृतिक कार्यक्रम, त्यात खास करून वैज्ञानिक अधिकारी यांची प्रतिज्ञा, कविता वाचन, तबला वादन, समूहगीत, रुग्णांनी डॉक्टर यांच्या संभाषणातील नाटिका, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीतमयातील या सर्वांचा आयोजन यावेळी करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय वाघ, रुपालीताई, त्याचप्रमाणे प्रयोजन लवकर यांनी अतिशय सुंदर इतिहास सादरीकरण केले। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रॉय सर, विनोद पवार, कुमार कुलकर्णी, वर्षा बच्छाव, प्रदीप पवार, संतोष कोथमिरे, श्री वाघ, डॉक्टर मोरे सर यांनी सुंदर असे गीत सादर केले। यावेळी सेवानिवृत्त प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सेवानिवृत्त बेंडाळे, श्री भामरे, श्री अलई, DG पाटील, उदावंत, राजेंद्र पाटील, श्री रॉय आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व तरुण तडफदार नवीनच सेवेत आलेले प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आकाश भामरे, गणेश मुसळे, देवराज पाटील, स्नेहल राऊत, प्रियंका माळी, दीपाली बागुल, प्रसाद जाधव, रोशन मोरे यांनी विशेष योगदान दिले। संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर आढाव, प्रवीण हायलिंगे, जय वाघ, रुपाली सूर्यवंशी, कुणाल सोनार, शेखर वालझाडे, नाशिक संघटनेचे संजय पगार, राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, संघटनेचे भडकवाडे कोषाध्यक्ष दिनेश कुलकर्णी, प्रदीप सोनवणे, सुचिता कासारे, गायत्री जाधव, लीना गुजराती, लीना नेमाडे, रुपाली सुपेकर, वच्छा बच्छाव, मालविया मॅडम, नितीन टोंगारे
या सर्वांनी मुलाचे सहकार्य केले. संपूर्ण टीम ह्या टीमने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी ऊर्जा दिली आणि खऱ्या अर्थाने सहकार्य केलं. या ठिकाणी आम्ही आज रांगोळी प्रदर्शन असेल, भित्तिचित्र असतील, त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे सर्व कार्यक्रम साजरे करत असताना मात्र सामाजिक जाणीव ठेवून या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना रक्तदानासाठी आम्ही आव्हान केलं होतं. त्याप्रमाणे आत्तापर्यंत 30 ते 35 बॅग, जवळजवळ 34 बॅग या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. रक्तदानासाठी खास करून सहकार्य करणारे विभागीय संदर्भ रुग्णालयाचे विभागीय संक्रमण अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे सर यांचं सहकार्य आणि खास मोलाचं ठरलं. या ठिकाणी त्यांच्या टीमने गेल्या 3 दिवसापासून जसं जसं शक्य असेल त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व पुरुष असतील, स्त्री असतील, आपलं रक्तदान अगदी ऐच्छिकरित्या करत होते. आणि हे रक्तदान अतिशय महत्त्वाचं आणि सर्व दानांमध्ये मोठं असणारं दान असल्याकारणाने आम्हीच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नेहमी रक्ताशी खेळत असतो. रक्ताचा प्रत्येक थेंब आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक रुग्णाला उपचार देणे कामी आम्ही अहोरात्र झटत असतो. या ठिकाणी गरोदर माता असेल, सिकल सेलचा रुग्ण असेल, वृद्ध असतील, NCDचे पेशंट असतील, या सर्व रुग्णांना आम्ही या ठिकाणी उपचार देत असतो. तो उपचार किती अचूकतेने आणि किती गोपनीय राहील याची आमची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सवय आहे. आणि ती अशीच आम्ही प्रतिज्ञा केली आहे की आम्ही यापुढे कुठलेही अहवाल हे अचूक निदानाने आणि त्या रुग्णाला या उपचाराने किंवा मोफतरित्या ही सेवा दिली जाईल या भूमिकेतून सर्व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा दृष्टिकोन आहे. या ठिकाणी आज जे कार्यक्रम झाले त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा झाले. त्या सांस्कृतिक कार्यक्रमा अगोदर पुस्तक दानाचा अतिशय मुख्य अशी संकल्पना श्री सोनवणे साहेब आयुक्त जळगाव हे सेवानिवृत्त आयुक्त आहेत, त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या बच्चाबाई संजीवनी पाटील मॅडम आणि त्याच पुढे जाऊन रुपाली सुपेकर मॅडम यांनी ही कल्पना अतिशय स्पष्टपणे सांगितली. आणि पुस्तकदान किती महत्त्वाचं आहे असं सगळ्यांनी भान ठेवून प्रत्येक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी 2-2, 3-3 पुस्तकं या ठिकाणी दान दिलेत.
आणि ते पुस्तक दान केल्याने MPSCचे विद्यार्थी असतील किंवा गरीब आदिवासी भागातील विद्यार्थी असतील त्यांना जर पुस्तकं मिळाली त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल अशी मुख्य भूमिका ठेवून आज या ठिकाणी आम्ही पुस्तक दानाचं काम केलं आणि यापुढे आम्ही ते काम अविरतपणे चालू ठेवू. त्याच वेळेला आमच्या काही भगिनी आहेत, सौ बच्चा मॅडम, या सोनजते एलएसओ यांनीसुद्धा फार पुढाकार घेऊन या संविधानाच्या ज्या प्रती देण्याची त्यांची मनोकामना होती, संकल्पना होती, ती आज पुरी झाली. अधिकाऱ्यांना असेल, सेवानिवृत्त असतील, या ठिकाणी यांना फुलगुच्छ देऊन त्याचप्रमाणे संविधानाचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला आणि फुलगुच्छ यांना कुठेही थारा न देता काहीतरी चांगला संदेश जावा अशी भूमिका प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेची होती. यामध्ये जिल्हा स्तरावरून त्याचप्रमाणे EDHS कार्यालय असेल, त्याचप्रमाणे DMO कार्यालय असेल, फायलेरिया कार्यालय असेल आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, त्यातला प्रत्येक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हा केंद्रबिंदू ठेवून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला आणि खऱ्या अर्थाने हा दिवस यापुढेही अजून मोठ्या प्रमाणात साजरा होईल. पुढच्या वर्षी आमचा संकल्प आहे की हा जिल्ह्यावर साजरा होणारा कार्यक्रम राज्यस्तरावर भव्यदिव्य मंत्री महोदयांच्या हस्ते किंवा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते, सचिवांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा. त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या प्रेझेंटीने, त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा अशी आमची या ठिकाणी धारणा आहे, अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे. या ठिकाणी एवढंच बोलू शकेल की प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हा आधुनिक ज्योतिष आहे. खऱ्या अर्थाने रक्तदान किंवा रक्ताचं निश्चित असं निदान करून तो त्या ठिकाणी पुढील आरोग्याची दिशा डॉक्टरांना उपचारात्मक कामासाठी त्यांच्या निदानाचा या ठिकाणी उपयोग होत असतो. या ठिकाणी आमच्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बंधू भगिनींनी जिल्ह्यातील विविध प्रयोगशाळेमध्ये या NCOS क्वालिफाईडसाठी प्रयत्न केला आहे. आमच्या बऱ्याचशा संस्था कायाकल्प NCOS क्वालिफाईड झालेल्या आहे. यापुढे आमचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अधिक अचूकतेने आणि ज्याप्रमाणे सिस्टीम अपडेट होईल त्या प्रकारचे ॲप असतील, त्या प्रकारचे ट्रेनिंग असतील, त्या प्रकारच्या भावना असतील, त्या प्रकारच्या काही येणाऱ्या आमच्यापर्यंत अपडेट असतील ते आम्ही यापुढे पूर्ण करू. या ठिकाणी सर्वांचं मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं, सर्व माझ्या बंधू भगिनींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रयोग. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.